सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विकली मार्केट परिसरात मद्यपींचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून मार्केटच्या टेरेसवरच ओपन बार सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते. संध्याकाळनंतर इथं मद्यपी जमा होऊन मद्यपान, आरडाओरडा आणि वादावादी करत असल्यानं परिसरातले व्यापारी आणि विक्रेते त्रस्त झालेत. मार्केटजवळील वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून काही जण थेट मार्केटच्या टेरेसवर जाऊन बसतात. मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत भांडणाचे प्रकार घडत असून सार्वजनिक ठिकाणचा मद्यपींचा हा अड्डा बनलाय. या मद्यपींकडून मार्केटच्या गेटची तोडफोड करण्यात आली असून एक्सानं गेट कापल्याचा प्रकार समोर आलाय. तसंच टेरेसवरील कॉलममधील लोखंडी साहित्य कापून नेण्याचा प्रकारही घडलाय. त्याचबरोबर महापालिकेनं इथं ठेवलेलं लोखंडी साहित्यही गायब झाल्याचं आढळून येतंय. त्यामुळे महानगरपालिकेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. टेरेसचं नुकसान झाल्यानं पावसाळ्यात गळती होऊन पाणी दुकानांमध्ये येतं. त्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात येते. दरम्यान या प्रकाराकडे महापालिका आणि पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन मार्केटच्या टेरेसवर सुरू असलेला ओपन बार तात्काळ बंद करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. आज आमच्या 16 नंबर प्रभागामध्ये विकली मार्केट जो एरिया आहे, या विकली मार्केटमध्ये काही मद्यपी लोक ही विकली मार्केटचा जो वरचा भाग आहे, टेरेसचा जो भाग आहे, तिथं रोज संध्याकाळी यायचं, दारू प्यायची आणि दारू पिण्यासाठी इथं जे काही आमच्या नगरपालिकेचे जे सामान पडलेलं आहे, त्यामध्ये लोखंडाच्या सळ्या असतील किंवा इतर आमचे बॅरिगेड्स वगैरे इथं ठेवलेले आहेत महापालिकेनं. तिथं ते चोरून न्यायचं, भंगारमध्ये घालायचं आणि रोज दारू प्यायचा हा त्यांचा रोजचा उपक्रम चालू आहे. आणि हे जे काम आहे हे करत असताना कुठलीही त्यांना भीती नाही आहे. दरवाजे आणि गेट्स इथं आता बघितला तर हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. इथं मला आमच्या या जे गाळेधारक आहेत त्यांनी मला इथं हाक मारली, बोलवून घेतलं आणि ही परिस्थिती आमच्या नजरेसमोर आली. डायरेक्ट हेक्सा पाण्यानं या सळ्या कापून घ्यायच्या आणि इमारतीला नुकसान करायचं, अशा प्रकारचं इथं वर्तणूक त्या मद्यपी लोकांच्याकडं इथं होत आहे. बाजूलाच समता वाईन्स हे दुकान आहे, ते तिथं ओपन बार, तिथनं दारू विकत घ्यायची आणि इथं वर येऊन टेरेसवर येऊन बसायचं. हे त्यांचं रोजचं चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मी इस्टेट विभागाशी संपर्क केला, श्रीकांत पाटील साहेबांना मी फोन केला की अशी अशी परिस्थिती झाली आहे. त्यांनी आता इथं आपली महानगरपालिकेची माणसं सुद्धा इथं जागेवर पाठवलेली आहेत. या ठिकाणी या इमारतीची नासधूस ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पावसाचं पाणी या गाळेधारकांच्या गळ्यात गळत असतं. मोठं काम आहे हे. मी महापौर साहेबांना विनंती करतो, यामध्ये त्यांनी लक्ष घालावं आणि या आमच्या गाळेधारकांना न्याय द्यावा. उद्या भविष्यात आता 1-2 महिन्यानंतर पावसाळा चालू होईल. पावसाळा चालू झाल्यानंतर परत इथं गळती चालू होणार आहे. इथं जे वर मटेरियल पडलेलं आहे, जे काही अतिक्रमण विभागाचं असेल किंवा आपल्या इस्टेट विभागाचं असेल, ते त्यांनी काढून घ्यावं. जे चोरीला चाललेलं आहे, आपलं महापालिकेचं नुकसान इथं या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्हाला विनंती आहे कळकळीची की इकडे येऊन तुम्ही एक भेट द्यावी. व माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की जे मद्यपी ओपन बार म्हणून ह्या नगरपालिकेच्या जागा ज्या वापरत आहेत, त्या पण त्यांनी त्यांच्याकडे गस्त घालावी, हा प्रकार थांबवावा.